आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सध्या ओबीसी मराठा असा वाद सुरू आहे आणि या वादावर होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सध्या राज्यामध्ये जो काही आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी मराठा वाद सुरू आहे, एकमेकांवरती टीका केली जाते, तुम्ही नेमकं या सगळ्या वादाकडे या राजकारणाकडे कसं पाहताय? महाराष्ट्राची संस्कृती आहे देशाला दिशा देण्याची आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची। पुरोगामी विचारावर घडलेला हा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्यापर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन काम केलं आणि आजचं जे वातावरण आपण जे पाहतोय ते पाहिल्यानंतर दुःख होतं की आपण काय करायला लागलोय। जे देशाला दिशा देणारे आपण महाराष्ट्रीय आणि आज आपण काय करतोय हे खरोखर पचणारं नाहीये। ज्या पद्धतीने सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणी घेऊन आंदोलन करतात आणि त्यामध्ये प्रामुख्याने जी मागणी त्यांची पुढे आहे ती अर्थात ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी ते करत असतात। तुमचं म्हणणं नेमकं काय की ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं? नाही बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, पण ते दुसऱ्या भावाच्या ताटातून काढून का घ्यावं? आपण त्याचा पर्सेंटेज वाढवून त्यांना देऊ शकत नाही का? आज जर पॉप्युलेशन ग्राफ महाराष्ट्राचा पाहिला तर मराठा समाजाची पॉप्युलेशन आणि जर सरसकट त्यांना दिलं तर मग जे ओबीसी घटक आहेत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होणार नाही का? आजही तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाड्या वस्त्यांवर जाऊन जर पाहिलं तर ज्या विचाराने आपल्याला आरक्षण देण्यात आलेलं होतं त्या काळामध्ये ओबीसी घटकाला, ती परिस्थिती आजही बदलली आहे का हे राज्यकर्त्यांनी जाऊन तिथं पाहावं, तुम्हाला उत्तर मिळेल। त्यामुळे आमचा मराठा आरक्षणाला अजिबात विरोध नाही। मराठा समाजामधले जे वंचित घटक आहेत तेही आमचेच आहेत, आमचे संबंध आहेत। तर ह्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे, शिक्षणासाठी नोकरीसाठी न्याय निश्चित मिळाला पाहिजे, पण मग दुसऱ्या भावावर अन्याय करू नको एवढंच आमचं म्हणणं आहे। ओबीसीतनं आरक्षण नको असं तुमचं थेट म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे। ओबीसीतून नको म्हणण्यापेक्षा पर्सेंटेज वाढवा, पॉप्युलेशन रेशिओनुसार करा आणि मग त्यांना द्या, आमची हरकत नाही, पण ह्यांच्यावर अन्याय जर होणार असेल तर ते एक्सेप्टेबल नाही। दुसरी मागणी जी आहे की सरसकट देण्यात यावं, सरसकट देण्याला सुद्धा तुमचा विरोध आहे? नाही, आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला डेमोग्राफी समजून घ्यावी लागेल, पॉप्युलेशन ग्राफ समजून घ्यावा लागेल, आर्थिक बाजू समजून घ्यावे लागतील आणि मग ठरवता येतील। आता एखादा व्यक्ती जर मंत्री असेल 10 वर्ष आणि सरसकट आरक्षण तुम्ही मागताय तर त्या मंत्र्याला त्याची गरज आहे का? त्याचा दुरुपयोग होणार नाही का? ह्याचाही अभ्यास केला पाहिजे ना। आरक्षण कुणासाठी आहे? जो गरजू आहे, जो गरीब आहे त्याच्यासाठी आहे। मग गरजू गरीब मराठ्यांना निश्चित आरक्षण मिळालं पाहिजे, उलट सगळ्या समाजातल्या लोकांना जे जे गरजेचं आहे ते मिळालं पाहिजे, पण मग सरसकट का आणि ओबीसी मधून का, हा माझा प्रश्न आहे। या सगळ्या मुद्द्याला घेऊन एकमेकांवरती टीका केली जाते, लायकी काढली जाते, यावर सुद्धा तुम्ही काही वेळापूर्वी भाष्य केलेलं आहे। अशा पद्धतीने टीका करणं हे कितपत योग्य आहे की ज्या पद्धतीने भुजबळ असू दे किंवा जरांगे पाटील असू दे? महाराष्ट्रामध्ये मी आता पाहतोय राजकारणाचं जे स्तर आहे तो अत्यंत खालावलेला आहे। म्हणजे एकमेकाबरोबर शिवराळ भाषेत बोलणं ही आपली संस्कृतीच नाही। आपण काही वेळेला प्रेमात एकमेकाला शिव्या निश्चित देत असू महाराष्ट्रामध्ये, पण असं सार्वजनिकरित्या 2-2 समाजांमध्ये भांडणं लावून देणं ही आपली संस्कृती नाही। जी लोक ह्यासाठी भांडतायत ती वरिष्ठ लोक आहेत, अनेक वर्षांचा त्यांचा राजकीय अनुभव आहे। मग हे लोक एका ठिकाणी बसून हा विषय मार्गी लावू शकत नाहीत का? ते लोकप्रतिनिधी आहेत, ते त्यांची बाजू विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मांडू शकत नाहीत का? मग असे समाजाचे वेगवेगळे ग्रुप्स करून मोठमोठ्या सभा घेऊन दोन्ही समाजामध्ये महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटवण्याचा जो प्रयत्न चालला आहे त्याची काय गरज आहे? तुम्ही लोकप्रतिनिधी निवडूनच देता कशासाठी, हा माझा प्रश्न आहे। ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजे किंवा उदयनराजे ही सर्व मंडळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन बैठका घेत आहेत, कालच दिल्लीमध्ये बैठक पार पडलेली आहे, तुम्ही असं काही पुढाकार घेणार आहात? कारण तुम्ही सुद्धा होळकर घराण्यातले आहात आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण घराण्याची वाटचाल आहे, त्यामुळे तुम्ही या सगळ्या संदर्भात काही पुढाकार घेणार आहात? कुठल्याही विषयावर बोलत असताना एखाद्या घराण्याचं प्रतिनिधित्व करताना जबाबदारीनं बोललं पाहिजे, हे आम्हाला नेहमी शिकवलं गेलं। काहीतरी बडबड करून त्याच्यातनं काही साध्य होत नाही, त्यामुळं आत्तापर्यंत या विषयापासून आम्ही अलिप्त होतो। पण आता ते इतक्या लेवलला गेलं आहे की महाराष्ट्राची परिस्थिती कुठेतरी बिहारसारखी होताना दिसतीये। त्यामुळे जर गरज पडेल, कारण आता लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांनी रिप्रेझेंटेटिव्ह नेमून दिलेले आहेत, त्यांनी ते बोलणं अपेक्षित आहे।
पण तिथं जर दुजाभाव होत असेल तर निश्चितपणे आम्ही या विषयात उतरू आणि निश्चितपणे या बाजूने आम्ही बोलू. तर या सगळ्या मुद्द्याला घेऊन कुठे जर दुजाभाव होत असेल तर त्यावेळी निश्चितच पुढे येणार आणि या सगळ्या मुद्द्याला घेऊन पुढाकार घेणार असं भूषणसिंह राजे होळकर यांचं म्हणणं आहे. आणि सध्या राजकारणाचा स्तरसुद्धा खालावलेला आहे अशी टीकासुद्धा त्यांनी या माध्यमातून केलेली आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.